नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनी. चला तर मग स्क्रॅप आलंय बरं का. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आपल्याला लवकरच स्क्रॅपचे फॉर्म ओपन होणार आहेत. ॲपमध्ये लॉग इन उपलब्ध होणार आहेत. चला तर मग पत्र काय आलेलं आहे आपण ते जाणून घेऊया. स्क्रॅपची तयारी कशी करायची आहे याबाबत जाणून घेऊया. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी विसरायचं नाही, चॅनलला सबस्क्राईब करूया सगळेजण. जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोचूया आणि लगेचच आपली ही पूर्वतयारीचा व्हिडिओ झाल्यानंतर लगेचच आपण स्क्रॅपचं एक्झॅक्ट ॲपवरती लॉग इन कसं करायचं, फॉर्म कसे भरायचे आहेत, मूल्यमापन कसं पूर्ण करायचं याबाबत व्हिडिओ घेऊन येत आहे. चला तर मग आजचं पत्र काय आहे त्याच्याबाबत माहिती घेऊया. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग SCRT पुणे यांचं हे पत्र आहे. स्क्रॅपबाबत शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्वयं मूल्यांकन 2025-26 बाबतची माहिती स्क्रॅप ॲपमध्ये भरणे बाबत. यामध्ये पूर्ण आपल्याला सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. कशी माहिती भरायची काय त्याबद्दल आपण सविस्तर पत्राचे वाचनही करूया आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करून घेऊया. यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा स्क्रॅप निर्मिती करण्यात आलेली आहे. 2025मधील स्वयंमूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे. तसेच 2025-26मधील शाळांचे स्वयंमूल्यांकन करण्यासाठी 27 फेब्रुवारी 2026पर्यंत सर्व शाळांना पूर्वसूचनासुद्धा दिल्या होत्या की त्यांनी त्यांची पूर्वतयारी करायची होती. सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी हा जो स्क्रॅपचा जो काही आराखडा तयार करण्यात आलेला, म्हणजे जो काही स्क्रॅपचं अंमलबजावणी आपल्याला करायची आहे ती सर्व अधिकारी वर्गावरती करून देण्यात आलेली आहे. त्याबाबत तसंच सन 2025-26मध्ये शाळांचे स्वयंमूल्यमापन पूर्ण करण्यासाठी SCRTने यावर्षी त्यांच्या म्हणजे मागील वर्षाप्रमाणे ma.ac.in या वेबसाईटवरती स्क्रॅपचं एक टॅबमध्ये मूल्यांकनासाठी स्वयंमूल्यांकनासाठी लिंक दिनांक 16 मार्चपासून ते 15 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरील स्क्रॅप ॲपवरती दिलेल्या मुदतीत माहिती भरणे हे प्रत्येक आपल्या जिल्ह्यासाठी म्हणजे सगळ्या शाळांनी भरणं आवश्यक आहे. सदर स्क्रॅपचं जे ॲप असणार आहे त्यामध्ये कशी माहिती भरायची याबाबत आपल्याला सूचना दिल्यात. आपण आपल्या चॅनलवरती सेपरेट लाईव्ह डेमोसुद्धा आपण देणार आहोत की स्क्रॅपच्या ॲपचा वापर कसा करायचा आहे. त्यामुळे ह्या सूचना आत्ता आपण वाचणार नाही आहोत. महत्त्वाचं काय आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे की स्क्रॅपची जी तारीख आहे ती आपल्याला लवकर फारच जवळ आलेली आहे आणि आता काही त्यांनी महत्त्वाच्या स्क्रॅप भरताना ज्या काही दक्षता घ्यायच्या आहेत, ज्या बाह्य मूल्यांकनामध्ये बऱ्याच पर्यवेक्षकांना किंवा बाह्य मूल्यांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांना बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या किंवा SCRTने सुद्धा ज्या गोष्टी मागील वर्षी त्यांना जाणवल्या त्याबाबतची त्यांनी काही ॲपच्या वापराबाबत सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. तसेच आपणही आपल्या चॅनलवरती त्याबाबत माहिती देणार आहोत की कोणत्या चुका ह्यावेळेस टाळाव्यात आणि कोणत्या चुका करू नयेत याबाबत सुद्धा आपण माहिती देणार आहोत. आता हे जे स्क्रॅपचं ॲप मध्ये आपल्याला प्रथमतः आपण तयारी काय करणार आहोत ती आपण आज बघूया थोडक्यात. आणि त्यानंतर मग आपण प्रत्यक्ष कसं भरणार आहोत हे बघणार आहोत. यामध्ये बघा प्रत्येक मानकामध्ये आपल्याला त्या मानकाशी संबंधित जी वर्णन विधानं असतील त्यानुसार आपल्या शाळेसाठी जी वर्णन विधानं लागू होणार आहेत ते विधान निवडायचं आहे. अवश्य प्रत्येकाने स्क्रॅपचं जे स्वयंमूल्यमापनाचे जे पुस्तक आहे त्याचा वाचन करणे किंवा ते वाचून प्रत्येक मानकाचे वर्णन विधानं नीट वाचणे, त्याला लागणारे पुरावे हे सुद्धा नीट वाचणे आवश्यक आहे. आपण आपल्या चॅनलवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्क्रॅप बाह्य मूल्यमापनाचं पुस्तकसुद्धा त्याची लिंक मी देणार आहे. ती लिंक डाउनलोड करावं ते पुस्तक, त्याचे PDF करून त्याची प्रिंट काढून आपल्या दप्तरी अवश्य ठेवावं.
आणि आता त्या मानकामध्ये त्या मानकाची जी गुगल ड्राईव्हची लिंक गुगल ड्राईव्हमध्ये आपण स्क्वॅबबाबत प्रथमतः एक लक्षात घ्यायचं. स्क्वॅबसाठी शाळेने एक स्वतंत्र मेल आय डी बनवणे आवश्यक आहे आणि त्या मेल आय डीवरती आपले हे सगळे जे आपल्याला मानके लागू आहेत त्या मानकांचे स्वतंत्र फोल्डर्स बनवणे अत्यंत आवश्यक आहेत. आपण याबाबत सर्व डिटेलमध्ये पुढे माहिती घेणारच आहोत आणि प्रत्यक्ष आपण जेव्हा ॲपचं डेमोचं एक व्हिडिओ टाकणार आहोत त्यामध्ये ह्याचं सर्व सविस्तर माहिती टाकणार आहोत. आत्ता आपल्याला टॅब ओपन होईस्तोपर्यंत आपण आपल्या स्क्वॅबसाठी गुगल ड्राईव्हवरती एक नवीन स्क्वॅबसाठी मेल आय डी जनरेट करावा. त्या मेल आय डीवरती त्याच्या गुगल ड्राईव्हला लॉग इन करावं. त्यामध्ये आपण 1 ते 128 मानकांसाठी फोल्डर्स तयार करावेत आणि त्या फोल्डर्समध्ये त्या मानकाशी संबंधित आवश्यक असणारे पुरावे त्या ठिकाणी फोटो किंवा PDF तिकडे टाकाव्यात. सर्व तयारी करून ठेवावी म्हणजे आपल्याला लिंक ओपन झाले की लगेचच आपल्याला स्वयंमूल्यमापन करता येणार आहे. हे सगळे आपण नंतर त्या पुढच्या ह्याच्यात घेणारच आहोत. त्यानंतर आपल्याला जे मूल्यमापनाच्या पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेची श्रेणीसुद्धा ठरवायची आहे आणि आपल्याला जसं ह्या वर्षी झालं आहे तसंच जे प्रत्येक तालुक्यातील ज्या उत्कृष्ट गुण असलेल्या शाळा आहेत त्यांचं बाह्य मूल्यांकनासाठी त्या निवडल्या जाणार आहेत आणि बाह्य मूल्यांकनातून जर त्या शाळांना खरंच अ श्रेणी किंवा अधिक श्रेणी प्राप्त झाली तर त्या शाळेचे नक्कीच समाजामधील स्थान हे उंचावणार आहे. आता आपण बघणार आहोत काही आपल्याला जे मानकांचे फोल्डर्स बनवायचे आहेत त्यामध्ये आपल्याला नक्की आपली शाळा कोणती आहे, आपल्याला कोणते मानक लागू नाही आहेत ते, कारण त्या मानकांवरती आपल्याला पुरावेही गोळा करायचे नाहीत, त्यांचे फोल्डर्स आपल्याला किंवा त्याचं मूल्यांकन करायचं नाही. हे कोणते आहेत काय हे आपण आता बघणार आहोत. पहिला प्रकारे बघा, शाळेच्या प्रकारे प्राथमिक शाळा जर असेल म्हणजेच 1ली ते 4थी आणि वसतिगृह नसल्यास म्हणजे आपल्या खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, आपल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या जर 1 ते 4च्या शाळा असतील किंवा 1 ते 5च्या शाळा असतील तर त्यांच्यासाठी लागू असणारे मानक आहेत 4, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 26, 63, 64, 65, 66, 67 आणि 73 म्हणजे एकूण 15 मानकं त्यांना ह्या शाळांना लागू नाही आहे. म्हणजे फक्त 113 मानकांची माहिती तयार करायची आहे आपल्याला आणि म्हणजे एकूण मानके झाली म्हणजे आपल्याला एकूण 113 मानकांसाठी आपल्याला काय त्याचे पुराव्याचे फोटो त्याचे फोल्डर्स तयार करावे लागतील. जर प्राथमिक शाळा आहे 1 ते 4 आणि वसतिगृह आहे तर त्यांच्यासाठी लागू असणारे 11 मानके आहेत. असे 117 आहेत. हे मानक क्रमांक आपण लिहून घेऊया आणि त्या पद्धतीने काम करूया. प्राथमिक शाळा असेल 1 ते 7ची तर त्यामध्ये आपल्याला एकूण 14 मानकं आहेत की ज्यामध्ये वसतिगृह नसलेला मगाशी जसं सांगितलेला खाजगी अनुदान सगळे आहेत, त्याच्यामध्ये जीपन अप सगळ्या याचे यामध्ये शाळा येतात. त्यामध्ये 14 मानके नाही आहेत, 114 मानकं भरायची आहेत. प्राथमिक शाळा 1 ते 7ची जर असेल त्यामध्ये 10 मानकं लागू ज्यामध्ये वसतिगृह आहे त्यामध्ये 10 मानकं लागू नाही आहेत, 118 मानकं आपल्याला भरायची आहेत आणि ह्या मानकांमध्ये लागू नाही असं आपल्याला टाकायचं आहे. माध्यमिक शाळा 5 ते 10 जिथे 5 ते 10 किंवा 8 ते 10 किंवा 5 ते 12 असेल तिथे वसतिगृह नाही, त्या ठिकाणी एकूण 13 मानके लागू नाहीत आणि 115 मानकांचे पुरावे भरायचे आहेत. माध्यमिक शाळा 5 ते 10, 8 ते 10 किंवा 5 ते 12 वसतिगृहासहित असलेल्या शाळा त्यांना 9 मानकं लागू नाही आहेत, 119 मानकांचे माहिती त्यांना भरायची आहे. उच्च माध्यमिक शाळा ज्याच्यामध्ये वसतिगृह नाहीत, फक्त 11वी 12वीचे ज्युनियर कॉलेजचे वर्ग आहेत त्यांच्यासाठी काही 12 मानके ही वगळलेली आहेत. त्या मानकांची माहिती लागू नाही लिहायची आहे. अशी 116 मानके आहेत. उच्च माध्यमिक शाळा वसतिगृह असल्यास त्याच्यामध्ये 8 मानकं लागू नाही आहेत, 120 मानकं भरायचे आहेत. आणि काही मानके असे आहेत की जर तुमच्या शाळेत वाहतूक सुविधा पुरवली जात नाही आहे
न पुरवणाऱ्या शाळांच्या बाबतीत 92 क्रमांक म्हणजे वरील मानकं जी दिलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त 92 क्रमांकाचं जे मानक आहे हे त्या शाळेला लागू होत नाही. जर शाळा केवळ मुलांची आहे तर 99 क्रमांकाचं मानकसुद्धा त्या शाळेला लागू होत नाही. उच्च माध्यमिक शाळा फक्त आर्ट आणि कॉमर्ससाठी कॉलेज आहे त्यांच्यासाठी लागू नसणारं मानक म्हणजे 24 क्रमांकाचं मानक आहे. ते फक्त जी या ठिकाणी ज्युनियर कॉलेज आहे डिग्री कॉलेजला अटॅच्ड त्या ठिकाणी त्यांना 24 क्रमांकाचं म्हणजे वरच्या हे जे वरचे 12 मानके आणि परत हा 24 नंबरचा मानक एकूण 13 मानके त्यांना लागू होत नाहीत. बघा याच पद्धतीने याचा सविस्तर नीट अभ्यास करा आणि ज्या मानकांची आपल्याला माहिती तयार करायची आहे त्या मानकांची माहिती आपली जी स्क्वॅपची कमिटी आहे त्या कमिटीना सर्व नियोजन करून देऊया. कोणाला कोणती मानकं करायची आहेत याचे नियोजन केले पाहिजे स्क्वॅप कमिटीमार्फत. पुरावे हे फक्त एका शिक्षकाचे किंवा एका मुख्याध्यापकाचे काम नसून हे पूर्ण शाळेचे टीम वर्क आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून हे काम करूया. 113 मानकं किंवा जे काही आपली 114 मानकं आहेत 117 मानकं आपल्याला लागू झालेली आहेत आपल्या शाळेसाठी ती मानकं आपण व्यवस्थित इक्वली डिव्हाइड करून सगळ्याची मदत घेऊन आपण हा स्क्वॅप अतिशय महत्त्वपूर्ण लक्ष देऊन नियोजनबद्ध पद्धतीने भरला पाहिजे. कारण नाहीतर बऱ्याच ठिकाणी असे दिसून येते की लिंकच उघडत नाहीत किंवा मानक एक आहे आणि पुरावे काहीतरी वेगळेच दिसत आहेत. अशी कृपया पूर्वतयारी आपली जर चांगली असेल तर ही वेळ संभवणार नाही. सर्वांना पूर्वतयारीच्या शुभेच्छा. तसेच जसे आपली लॉग इन सुरू होईल त्या ठिकाणी लगेचच कसा लॉग इन करायचा आहे याबाबतचं अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला मी देईन. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.